शुद्ध अशी पिंजर करून दाखवणार आहे. कारण आपण बाजारातून पिंजर आणतो आणि बऱ्याच वेळा ते काय होतं, डोक्याला लावली की त्याची ॲलर्जी येते, खाज येते किंवा त्याचे डाग राहतात आणि मग ती किती साबण लावून धुतलं तरीसुद्धा डाग जात नाही, हातालाही डाग राहतात, असं सगळं होतं. मग आज मी तुम्हाला घरच्या घरी अशी आपण कुंकू कसं करायचं, पिंजर कशी करायची तर ती दाखवणार आहे. त्याच्यासाठी मी ही अर्धी वाटी हळद घेतली आहे. ही गावठी हळद आहे आणि ही मी घेतलेली आहे. आणि ही आता ही अर्धी वाटी मी हळद घेतली आहे. 2-3 साहित्य, फक्त ही हळद, एक अर्धी अशी मी चुन्याची पुडी घेतली आहे. हे बघा, ही याची पेस्ट करून घेते कारण ते जरा घट्ट होता चुना, म्हणून त्याची मी ही पेस्ट करून घेते. आणि 1 चमचाभर लिंबाचा रस घेतला आहे. एवढंच याचं साहित्य आहे. आणि ह्याच्यापासून आपण आता हे शुद्ध कुंकू करणार आहोत. म्हणजे ह्याच्यापासून निदान अपाय तरी होणार नाही, आपल्याला माहिती आहे ह्याच्यात काय घातलेलं आहे ते. आता चुना हा सुद्धा मी काय भरपूर घालणार नाही आहे, मी थोडासाच घालणार आहे. आणि ही पिंजर आपल्याला नक्की लाभदायी ठरेल, असं म्हणजे काही त्याच्यापासून त्रास व्हायचा नाही. तर मी चुना अगदी थोडा घेतलेला आहे, अर्धी ट्यूब जेमतेम चुना घेतला आहे. तो सुका होता म्हणून मी त्याची अशी पेस्ट करून घेतली आहे. थोडं पाणी घालते. मागे मला 1-2घांनी सांगितलं होतं की तुम्ही कुंकू करून दाखवा, म्हणून मी आज हे करायचा प्रयत्न करते. हे केलेलं आहे मी यापूर्वी, आता तुम्हाला दाखवते. तर मी त्याच्यासाठी काय करणार आहे, तर ही हळद घेतली आहे. त्यामध्ये मी इथलं थोडं थोडं हे टाकणार आहे. जास्त ओलंही करायचं नाही आहे. लिंबाचा रस, 2 चमचे लिंबाचा रस घेतला, लागेल तेवढाच आपण ह्याला लावणार आहोत. तर हे आपण ह्याला चोळून 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 लावणार आहोत. कारण काही वेळा पिंजऱ्यात सुद्धा असे टोके पडू शकतात, हळद असल्यामुळे. हळदीची पिंजर आपण करतोय त्याच्यामुळे त्याच्यात टोके पडू शकतात. हे बघा, आता हळूहळू लाल होईल ते. चोळून चोळून ते लावायचं आहे. जास्त ओलंही करायचं नाही, म्हणून ते थोडं 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 लावायचं. असं चोळून चोळून चोळून. हे बघा कशी लाल होते ती. अरे हे ओरिजिनल आहे, केमिकल असं काही घातलेलं नाही आहे. सुंदर आपलं हे पिंजर तयार झाली. लाल एकदम सुंदर रंग आलाय. बऱ्याच जणांनी मला सांगितलं होतं एकदा दाखवा तुम्ही. एकदम असं गाठ असली तर सगळे कचरा वगैरे काय असला तरी निघून जातो. तर ह्याचं आपण मोकळं करून वाळत ठेवायचं. असं उन्हात नव्हे, घरातच असं वाळत ठेवायचं की आपलं हे तयार. वा वा.
अशी ही आपली घरच्या घरी केलेली केमिकल विरहित पिंजर. मी कशी केली ती तुम्ही बघा. पूर्वी आपल्या आई आजी घरच्या घरीच पिंजर करून लावायच्या. त्याच्या अगोदर म्हणजे आमच्या आजीची आठवण म्हणजे असं की पूर्वी त्या मेण लावायचं अगोदर. ते मधमाशांची पोळी काढतात, त्याचं मेण काढून ते कढवून ते लावायचं आणि त्याच्यावर पिंजर लावायची. अशी पूर्वीची पद्धत होती. आणि ती पिंजर मग अगदी दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत सुद्धा असायची, कारण ते पिंजर मेणावर व्यवस्थित चिकटायची. अशी आता ही मी पिंजर तुम्हाला करून दाखवली. मेण केलेलं नाहीये, पण मेणही तुम्हाला मी करून दाखवेन कसं करायचं ते. अशी ही पिंजर मी केलेली आहे. आता ही मी कशी केली, याला पिंजर म्हणतात, काही जण कुंकू म्हणतात. आपण हे देवीला सुद्धा वाहू शकतो. अष्टमीला आपण कुंकुमार्जन करतो तेव्हा सुद्धा हे आपण शुद्ध कुंकू वाहू शकतो. असं हे आपण कुंकू केलेलं आहे. आता हे कुंकू मी कसं केलं तर तुम्ही व्हिडिओ बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद. कुंकू करताना जर आपल्याला हे सुवासिक करायचं असेल, आपल्याला वास यावा असं वाटत असेल, तर आपण त्यामध्ये केवडा किंवा तुमचं गुलाबजल किंवा अन्य कोणताही सेंट वगैरे वापरून ह्याचा आपण सुगंध वाढवू शकतो. आणखी त्याला छान हे करू शकतो. हे मस्त वाटेल आणखीन जर आपण हे केलं तर. आज मी तुम्हाला असंच दाखवलं करून.